डीबीएम इंडिया आणि आदर्श जनकल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं स्थानिक नगरसेविका सौ सुरेखा अशोक नरबागे आणि समाजसेवक तथा आदर्श जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक नरबागे यांच्या पुढाकारानं मोफत स्किल प्रशिक्षण व रोजगार शिबिराचे आयोजन रमाबाई आंबेडकर नगर सेक्टर 8 सीबीडी बेलापूर येथे करण्यात आले. युवक युवतींना कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये विविध क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण, रोजगार मार्गदर्शन, करिअर सल्ला तसेच विविध कंपन्यांमधील नोकरीच्या संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. अनेक युवक युवतींनी या उपक्रमाचा लाभ घेत नोंदणी करून रोजगाराच्या दिशेनं महत्त्वाचे पाऊल उचलले. कार्यक्रमात स्थानिक नगरसेवक जयाजी नाथ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी युवकांनी बदलत्या काळानुसार कौशल्य विकासावर भर देत अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच नगरसेविका सुरेखा नरबागे आणि समाजसेवक अशोक नरबागे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत रोजगार निर्मितीसाठी होत असलेल्या प्रयत्नांचं स्वागत केले. या प्रसंगी स्थानिक नगरसेविका स्वाती गुरखे साटम, आदर्श जनकल्याण फाउंडेशनचे सचिव दत्ता माने, उपाध्यक्ष बादल नरबागे, डीबीएम इंडियाचे संचालक, संस्थेचे पदाधिकारी तसेच परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे परिसरातील युवक युवतींना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. आज या ठिकाणी सुरेखा नरबागे, अशोक नरबागे या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी आदर्श संस्थेच्या सहकार्यानं डीबीएम इंडिया यांचे स्किल डेव्हलपमेंट आणि जॉब फेअर त्याचं ते नियोजन केलं. हा सुप्त कार्यक्रम आहे, कारण हे जवळ हा झोपडपट्टी प्रभाग आहे. याच्या बाजूच्या लोकांची कायम सतत मागणी असते की नोकरी मिळावी, नोकरी द्या, नोकरी द्या. पण कुठलीही नोकरी असणं खूप महत्त्वाचं काम आहे आणि नोकरी देणं हे अति पुण्याचं काम आहे. आणि त्याच्यासाठी पहिला स्किल देऊन ट्रेनिंग करून त्याला लायक बनवून त्याला नोकरी द्यायचं काम या दोघांनी विचार केला आणि हा नियोजित कार्यक्रम केलेला आहे. त्यासाठी माझ्या शुभेच्छा, नाईक साहेबांच्या पण शुभेच्छा, गणेश नाईक आदरणीय पालकमंत्री गणेश नाईक साहेबांच्याकडून पण शुभेच्छा. मी त्यांना आताच फोनवर बोललो, अशा कार्यक्रमामध्ये मी आहे, तर त्यांनी पण शुभेच्छा सांगितलेल्या आहेत त्या दोघांना. आणि हे कार्यक्रम असंच चालू ठेवावं रेग्युलरली, पिरियडिकली. आम्ही तिघं नगरसेवक म्हणून हे प्रत्येक गिर्यात करून घेऊ आणि जे जे लोकांना पाहिजे देण्याचा आम्ही प्रयत्न करू. डीबीएम इंडिया आणि आदर्श जनकल्याण फाउंडेशन यांच्या वतीने रोजगार मेळावा ठेवलेला आहे. नागरिकांना आम्ही आश्वासन दिलेलं की त्यांना आम्ही नोकरी उपलब्ध करून देऊ. त्यांच्यासाठी बरेच आपल्या प्रभागामध्ये नागरिक आहेत, बेरोजगार आहेत. त्यांना 2.5 महिन्याचा हा कोर्स आहे. 10वी आणि 12वी झालेल्या युवकांना, युवतींना तो 2.5 महिन्याचा कोर्स करून 100% नोकरीची हमी आहे. त्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि भरपूर नागरिक येत आहेत, विद्यार्थी येत आहेत, युवती येत आहेत आणि याचा लाभ घेत आहेत. आणखीन जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि कुणीही बेरोजगार राहू नये, हा आमचा त्यामागचा उद्देश आहे. आमचे लोकनेते आणि वनमंत्री, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही हे सर्व काम करत आहोत. रोजगार देण्याचं हे आम्हाला आश्वासन दिलेलं ते कुठंतरी वाटतं आम्ही त्याची सुरुवात केलेली आहे आणि सर्वांना नागरिकांना आम्ही रोजगार देऊन आम्ही एक आमचं कर्तव्य पार पाडत आहोत. तरी मी सर्वांना शुभेच्छा देते आणि जास्तीत जास्त नागरिक याचा लाभ घेतील अशी मी आशा व्यक्त करते. धन्यवाद. डीबीएम इंडिया आणि आदर्श जनकल्याण फाउंडेशन यांच्या वतीने मोफत युवक युवतींना मोफत प्रशिक्षण आणि नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी आमचे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे. प्रभाग क्रमांक 28 मधील जेवढे 10वी आणि 12वी पासचे युवक युवती आहेत त्याच्यासाठी मोफत नोकरी आणि त्याला 2.5 महिन्याचा प्रशिक्षण देऊन आपण 100% त्याला जॉब देण्याचं आश्वासन डीबीएम मार्फत आणि आदर्श जनकल्याण फाउंडेशनच्या मार्फत आपण दिलेलं आहे. त्याबद्दल
ह्या प्रभागातील नागरिक युवक युवती मोठ्या उत्साहाने हा शिबिराचा लाभ घेत आहेत आणि हेच आनंद आम्हाला आहे म्हणून हा शिबिर ठेवण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थी हा मोफत शिबिराचा लाभ घेत आहेत आणि येतच आहेत. आणखी दोन वाजेकडून आपण हा ठेवलेला आहे तरी आणखीन भरपूर विद्यार्थी येत आहेत. चांगला प्रतिसाद मिळत आहे. धन्यवाद.